नमस्कार शेतकरी मित्रांनो, आप्पासोबत गप्पा या नवीन भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजकाल बरेचसे लोक शेतीच्या धंद्याला, JCBच्या धंद्याला, ट्रॅक्टरच्या धंद्याला खूप नावं ठेवतात। खेड्यामध्ये आजकाल काहीच ठेवलं नाही असं म्हणतात, म्हणून आपली मुलं घरची शेती सोडून शहरामध्ये पाठवतात। त्यांना तिथं नोकरी करून जास्त पगार कमवा असं सांगतात। एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मुलाने ज्याने एका ट्रॅक्टरपासून सुरुवात करत 10-11 ट्रॅक्टर, 5-6 JCB, 4-5 पॉकलँड आणि 5-6 हायवा इथपर्यंत आपला प्रवास वाढवत शून्यातून विश्व निर्माण करत, आपल्या आईवडिलांबरोबर राहत, त्यांची सेवा करत आपला प्रवास वाढवत स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे। तर पारनेर तालुक्यातील पाडळीतर्फे कानूर गावचे राहुल तुकाराम काळे यांच्याशी आज आपण संवाद साधूया। तर राहुल साहेब, आता तुमच्याकडे बरेचसे वाहन आहेत, तर तुमच्याकडे कोणते कोणते आणि किती वाहन आहेत ते जरा आम्हाला सांगा। त्याच्यामध्ये ट्रॅक्टर 11 असतील, लहान मोठे धरून, JCB 5 आहे, छोटे मोठे पॉकलँड धरून 6 आहे, आणि आपल्या छोट्या मोठ्या हायवा धरून जवळपास 6 हायवा आहेत आपण। मग साधारण एक 20 ते 22 वाहन आहेत आमच्याकडे। 20-22 वाहन? हो। बरं, म्हणजे मग तुमची घरची जी शेती वगैरे ते 50-60 एकर तरी असेल? नाही, 50-60 एकर कसली नाही, आम्हाला वडिलोपार्जित 1.5 एकर क्षेत्र होतं फक्त। हो। बर, 1.5 एकर क्षेत्र होतं। वडील काय करायचे तुमचे? 1.5 एकर होतं तर? आमचे वडील दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर होते 15 वर्ष। बर, 1980 सालापासून ते ड्रायव्हर करीत होते। अच्छा। तर 15 वर्ष त्यांनी 95 सालापर्यंत ड्रायव्हरकीच केली दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर। आणि आम्ही शाळेत जायचो ना, तर ते ज्यावेळेस कामावर जायचे ना, तर तिकडून आलेले 2-5 रुपये त्याच्यावरच आमची शाळा चालायची। पण पुढे जाऊन शाळेचा खर्च वाढत चालायचा, आम्हाला वेळेवर पैसे भेटत नसायचे फी वगैरे भरायला। मग चिडचिड करायची, आई आरडाओरड करायची, पण पैसे तेवढे भेटत नव्हते। मग जसं जसं आमचं वय वाढन तसं तसं आम्हाला समजायला लागलं का वडील दिवसभर काम करतात, दिवसभर काम केल्याच्या नंतर 300 रुपये भेटतात, आपल्याला खर्च जादा आहे, घरचा सगळा परिवार चालवायचा। मग थोडं समजायला लागल्याच्या नंतर मी पण थोडा ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली। जसं समजन तसं थोडा चालवायचं। मग थोडं चालवल्याच्या नंतर समजायला लागले का वडील ज्यावेळेस दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवित होते, त्यावेळेस संध्याकाळचं ज्यावेळेस ट्रॅक्टर घरी यायचा, त्यावेळेस ट्रॅक्टरवर बसायला मजा वाटायची, असं वाटायचं काम करावं। वडील थोडं चालवायला शिकवायचे। मग थोडं चालवायला शिकल्याच्या नंतर मी पण कधी थोडं चालवायला शिकलो। 2-3 वर्षात बऱ्यापैकी ट्रॅक्टर चालवता यायला लागल्याच्या नंतर बुवा असं वाटलं, वडील काम करतात, मी पण काम करतोय, मग आपण का नाही ट्रॅक्टरचा मालक होऊ शकत? मग त्यांना सांगितलं वडिलांना, आपण पण एखादा ट्रॅक्टर घेऊ। वडील म्हणले, नाही, ट्रॅक्टर घेणं बाळा एवढी सोपी बाब नाही आहे, ट्रॅक्टर घेणं फार अवघड आहे, त्याला डिझेलला लोक पैसे देत नाही, त्याला बँकवाले असतात, ते पण आपण करू शकत नाही। मी म्हणलं, मी काम करतो, तुम्ही पण काम करा, 2 जण मिळून काम करू आणि मग ट्रॅक्टरचे हप्ते भरू। बरं, तू म्हणतोय का असं? मग म्हणले, आपण एक काम करू, एक जुना ट्रॅक्टर घेऊ आणि जुन्या ट्रॅक्टरवर आपण परत सुरुवात करू। मग जुना ट्रॅक्टर घेतला आहे। जुना ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर आम्ही 1 वर्ष चालवला, त्याच्यानंतर आम्हाला पैसे चांगले भेटायला लागले, पण ट्रॅक्टर चालत नव्हता चांगला। ट्रॅक्टर दररोज रानात गेला का काहीतरी घोटाळा व्हायचा, मग आम्हाला उत्पन्नापेक्षा त्याची घट जादा करावं लागली। म्हणजे कमी पैसे यायचे, पण त्याच्यापेक्षा खर्च जादा निघायचा। मग ते पडतळ खात नसलं त्याच्यामुळे, पण ते लगेच मोडता येत नव्हतं। मग आम्ही तिथं थोडं लॉसमध्ये जायला लागलो। मग लॉसमध्ये जायला लागल्याच्या नंतर वडील म्हणले, आपल्याला कुठंतरी थांबावं लागेल, आपलं पहिलं काम ते चालू ठेवावं लागेल, मला कुठंतरी कामाला जावं लागेल। मग काय केलं? थांबले तुम्ही आणि ट्रॅक्टर विकून टाकला? नाही, थांबलो नाही। वडील थांबा म्हणत होते, पण मी म्हणलं थांबायचं नाही, काम केलं पाहिजे, काय फरक पडतो काम केल्याने। मग 1-2 आमचे पाहुणे होते जवळचे, ते म्हणले, एक काम करा, तुम्ही दोघं पण काम करता का नाही? म्हणले, हा। मग आम्ही थोडा तुम्हाला सपोर्ट करतो। मग वडिलांना सांगितलं, आपण नवीन ट्रॅक्टर घेऊ। मग एक नवीन ट्रॅक्टर घेतला। नवीन ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर आम्ही दोघं पण काम करायचो। दोघं पण काम केल्याच्या नंतर आमची गाडी चांगली ढाळाली, मग अगदी बरं वाटायला लागलं। पण टार्गेट एकच होतं, फक्त काम करायला थांबायचं नाही आणि बँकवाले दारात येऊन द्यायचे नाही। मग भरपूर काम करायला लागलो, ते काम करायचे, ते थांबल्याच्या नंतर मी थांबायचो, मी थांबल्याच्या नंतर ते चालवायचे, असं कंटिन्यू काम करीत राहायचो। कंटिन्यू काम करून आम्हाला चांगला आउटपुट भेटायला लागलं त्याच्यातून। आता
आता एक ट्रॅक्टर तर आपला एकदम व्यवस्थित चालू होता. हम्म. कामाची परिस्थिती चांगली असल्यामुळे दुसरा पण ट्रॅक्टर घेतला. बर. दोन्ही ट्रॅक्टरांना काम भरपूर भेटायला लागलं. पण ते 2 ट्रॅक्टर जर कामाला जर कुठे एखाद्या मशीन खाली जर घेऊन जायचं म्हणलं तर तिथं इकडल्यापेक्षा तिकडे थोडं आउटपुट ज्यादा भेटायला लागलं. बर. आणि त्याच्यात जेसीबीची थोडी पण मागणी यायला लागली समोरून. 2 ट्रॅक्टर तुमचेच आहे, तुम्ही काम चांगलं करताय, मग जेसीबी पण हवा आहे अशी गरज लागायला लागली. मग जेसीबी घेतला. बर. परत ते एक जेसीबीला थोडं व्यवस्थित वाटायला लागलं. त्याच्यानंतर अजून एक जेसीबी घेतला. अजून एक जेसीबी घेतल्यानंतर लोक म्हणायला लागले विहिरीचे पण काम का करीत नाही. विहिरीसाठी एक पोकलँड घेतलं. बर. ते पोकलँड लॉंग बूमचं होतं. त्याच्यानंतर शॉर्ट बूमला आपल्याला परत एक डेव्हलपमेंटची गरज यायला लागली. छोट्या बूमचं 210 एक पोकलँड घेतलं. अशा सगळ्या मशिनरी वाढवीत 20 ते 22 मशिनरी झाल्या. आता मशिनरी थोडं थांबवलंय आणि एक घराचं काम सुंदर असं चालू आहे. बर. एक मस्त पैकी घराचं सगळं व्यवस्थित सेटल झालंय. आणि क्षेत्र 1 ते 1.5 एकर होतं पहिलं वडिलोपार्जित. त्याच्यानंतर आता हे करता करता क्षेत्र पण 5 एकर पर्यंत गेले. क्षेत्र अजून घेण्याची अपेक्षा होती, पण क्षेत्र कमी करायला माणूसबळ घरचं कमी असल्यामुळं आणि इकडं आपल्याला थोडं लक्ष जादा असल्यामुळं, आपल्याला थोडी आवड जादा असल्यामुळे इकडं थोडं लक्ष आपण तुमचं वाहनात जास्त इंटरेस्ट आहे शेतीच्या हो ह्याच्यापेक्षा. हो बर. वाहनाचं थोडं लक्ष जादा केलं आणि इकडं थोडंसं लक्ष कमी केलं. पण तरी पण घरच्यांचा आग्रह असायचा शेती पण असू दे थोडीशी, म्हणून शेती 1.5 एकरापासून आता ती 5 एकरापर्यंत. पर्यंत आणली. हो. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करणं काय म्हणायचं. एक ट्रॅक्टर ड्रायव्हरचा मुलगा पप्पू काळे किंवा जेसीबी ऑपरेटर पप्पू काळे ह्या नावापासून सुरू झालेली ओळख आज लोक राहुल शेठ म्हणून ओळखतात. राहुल शेठ म्हणून ऐकलेलं कसं वाटतं साहेब आज? नाही, भरपूर आनंदाने हृदय भरून येतं. भरपूर एकदम मस्त छान वाटतं. या सगळ्या छान माग वाटण्यामाग कधी काही अडचणी नाही आल्या का तुम्हाला? भरपूर अडचणी आल्या. अडचणी आल्या नाही हा कसा मुद्दा बोलता तुम्ही? भरपूर अडचणी. एवढी मोठी यंत्रणा चालवणं इतकी पण सोपी बाब नाही. काय होतंय, एवढी मोठी यंत्रणा चालवण्यात 10 ते 15, 20 वस्तू चालवणं आणि ह्या काही एका ठिकाणी नाही चालती. भरपूर ठिकाणी भरपूर मशिनरी चालवतात. बरोबर. भरपूर त्या प्रत्येक मशिनी मागे एक एक माणूस काम करतो. काही ठिकाणी असं होतं एक माणूस कधी इमर्जन्सी काही अडचण येते त्याला ते मशीन सोडून जावं लागतं. कधी दुसऱ्या काही माणसाला अडचण येते त्याला ट्रॅक्टर सोडून जावं लागतं. कधी हायवावाल्या माणसाला अडचण येते त्याला सोडून जावं लागतं. अशा वेळेस भरपूर अडचणी ना. एकतर लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास असतो, कारण लोक म्हणतात त्याला दिलंय ना काम हा वेळेत पूर्ण करणार. पण माणूस गेल्याच्या नंतर आपण ते काम नाही थांबवू शकत. बरोबर. मग त्यावेळेस कंडिशन अशी का मी ह्या ज्या वस्तू चालू केल्यात ना, का ह्या वस्तूंवर प्रत्येक वस्तू मी स्वतः काम करू शकतो. मग याच्यात तुमचा ट्रॅक्टर असू, जेसीबी असू, डंपर असू, पोकलँड असू किंवा अन्य कोणतंही साधन असू, कोणत्याही साधनावरती जिथं उणीव भासन तिथं मी काम करतो. जिथं कमी तिथं मी स्वतः असतो. जिथं कमी तिथं मी. तिथं मी स्वतः काम करतो. मग तो दिवस असो रात्र असो किंवा एनी टाइम कोणता पण पिरियड असो, मी तिथंच कमी जास्त काहीच पाहत नाही. मी मालक म्हणून साहेब कधीच काम केलं नाही. मी स्वतः ऑपरेटर म्हणूनच काम केलंय. कारण मला माहिती मशिनरींचे सगळे हप्ते मला भरायचे आहेत. बँकवाल्याला तर आपल्याला दारात येऊन द्यायचं नाही. मी एक वेळेस काय केलं माहिती आहे का बँकवाल्याचे हप्ते आपल्याला तारखेला असतात ना, शार्प अप टू डेट असतात ना, तर मग काय करायचं, हप्त्यात जर नाही ॲडजस्टमेंट झालं ना तर मी घरात किराणा घ्यायला जे पैसे ठेवलेले असतात ना ते हप्त्याला भरायचो. घरातला किराणा 2-2 दिवस. काही वेळेस अशी परिस्थिती राहायची का खायला जर अन्न जर नसलं ना तर 2-2 दिवस आम्ही अर्ध्या भाकरीवर सगळेजण राहायचो. नाही, आपल्याला बँकेचं देणं आहे, आज जर दिलं तरच उद्या बँक आपल्याला देणार आहे, म्हणून आम्ही 2-2 दिवस तिकडे डिले करायचो, पण बँकवाल्याला लेट नाही केलं. त्याचं कारण आम्हाला असं भेटलंय का आज जर मला जर काही घ्यायचं म्हणलं तर मी बँकेला फक्त रिक्वायरमेंट करायची गरज आहे, मला त्याच क्षणाला प्रतिउत्तर येतंय बँकेचं. राहुल शेठ, आता आमचं तर जॉन डिअरचं शोरूम आहे तुम्हाला माहिती. बरोबर. तुमचा जॉन डिअर बद्दलचा काय अनुभव होता तुम्हाला सांगा एकदा. आता हे पहा, तर जॉन डिअर ट्रॅक्टर घेण्याची आमची बिलकुल मानसिकता नव्हती. ते मला माहिती आहे. तुम्ही त्यावेळेस मला भेटायला पण तयार नव्हते. कारण तो ट्रॅक्टरचा आमचे मित्र म्हणायचे जॉन डिअर ट्रॅक्टर फार डिझेल खातोय, हा ट्रॅक्टर सोडून तो दुसरा कोणता ट्रॅक्टर घे. बरोबर. पण ह्या ट्रॅक्टरच्या काही नादी लागू नको, तुला याच्यात पैसे राहणार नाही. त्याच्यामुळे माझा जॉन डिअरला पूर्ण नकार होता. म्हणून मी खरं सांगतोय तुम्हाला का तुम्हाला भेटण्याच्या मनस्थितीत नव्हतोच. मला भेटायचंच नव्हतं तुम्हाला. पण आमचे जामगावचे मित्र 2, एक आदिनाथ असन एक बाबा शेठ असतील, त्यांनी मला सांगितलं तू मालकावर विश्वास आणि जॉन डिअर ट्रॅक्टरवर विश्वास ठेवण्यापेक्षा तू आमच्या शब्दांच्यावर विश्वास ठेव. आम्ही बऱ्याच दिवसापासून हे चालवितोय, तू एकदा एक ट्रॅक्टर घेऊन बघ. त्यांच्या आग्रह खातर मी एक ट्रॅक्टर घेतला. पण एक आनंदाची गोष्ट त्याच्यात अशी वाटली का मी स्वतः ट्रॅक्टरवर काम करायचो. मी स्वतः ट्रॅक्टरवर काम करीत असताना ना मला त्या ट्रॅक्टरची सगळ्यात महत्वाची बैठक फार आवडली. आणि
दुसरी एक तुलना त्याच्यात माझा जो पहिला महिंद्रा आणि जॉन डियर त्यांच्यात एक तुलना अशी वाटली का ह्या ट्रॅक्टरचं व्हायब्रेशन 0 आहे. काम करायला इतका आनंद वाटायचा ना का दिवसभर 10 घंट्याच्या ऐवजी फार 12 घंटे 13 घंटे जरी काम केलं ना तरी थकवा बिलकुल जाणवत नव्हता. एवढं प्रॉपर काम ना त्या ट्रॅक्टरचं का चालवता क्षणीच मन भरून जायचं, फार आनंद व्हायचा. आज त्या एक ट्रॅक्टरच्या जागेवर मी स्वतःच 8 ट्रॅक्टर घेतलेत जॉन डियरचे. स्वतः 8 ट्रॅक्टर घेतले मी, मला काहीच त्रास नाही झाला, एकदम परफेक्ट. आणि मी स्वतःच 8 ट्रॅक्टर घेतले म्हणजे त्या जॉन डियरचा पूर्ण फॅनच होऊन बसलोय मी आज. आणि मी 8 ट्रॅक्टर घेतल्यामुळं मित्रांचा इतका विश्वास ना काक्या पाडळीत जवळपास 37-38 ट्रॅक्टर सगळे जॉन डियरच झालेत. फक्त 2 महिंद्रा आणि 3 फोर्स राहिलेत. बाकी टोटल अख्खं हिरवगार होऊन बसलं, अख्खं गावच हिरवगार करून राहुल शेठ, मग आता हे तुमचं जे 5 एकर क्षेत्र आहे म्हणता, मग काय काय लावलेलं आहे त्याच्यात? आता याच्यात काय झालंय, टोमॅटो होते आता या वर्षी. आता टोमॅटोचं पीक आता संपलंय. 1 एकर टोमॅटो होते, त्याच्यानंतर त्याच्या शेजारचं खालचं 2 एकरचा प्लॉट घराजवळ आहे. 1 एकर टोमॅटो होते, तिथं आता कांद्याचं रोप टाकलंय का अर्धा-पाऊण एकर. आणि भुईमुग पण होता तिथे, आता तो पण काढून टाकलाय. म्हणजे आता पूर्ण क्षेत्र खाली फक्त रोपच आहे अर्धा एकर. आणि त्याच्यानंतर आता हे जे क्षेत्र आहे ना सीताफळाचं, हे सीताफळाचं क्षेत्र याच्या 1.5 एकर सीताफळ आहे, गोल्डन व्हरायटी ही सीताफळाची. आणि याच्या खालून जे क्षेत्र आहे ना ते हे 1.5 आणि 3.5 एकर. आणि याच्या खालचं जे 1.5 एकर क्षेत्र आहे ना त्याच्यात ताग लावलेला आहे, पेरलेला आहे. अच्छा, त्याचं खत करतात? हो, त्याचं खत तयार करतात. आणि तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण 12वी पर्यंत मी सायन्सने होतो. त्याच्यानंतर 3 वर्ष कॉमर्स केलं, 2 वर्ष आणि ग्रॅज्युएशन केलं. 15वी शिक्षण झालेलं आहे माझं. 15वी झालं. त्याच्या पुढं का नाही शिकले? तर त्याच्या पुढं शिक्षण घरच्यांची तर फार अपेक्षा होती. घरच्यांना वाटायचं का वडील ट्रॅक्टरचं काम करतात, तू तरी या क्षेत्रात येऊ नको, तू काहीतरी नोकरी कर, जेणेकरून आपली जी पहिली खराब परिस्थिती ना ही थोडी सावरायला मदत होईल. आणि पुढे जर जाऊन विचार जर केला तर असं म्हणायचे का बघ कुठंतरी चांगलं शिक्षण घेतलं म्हणजे तुला एखादी मुलगी चांगली भेटेल. हा एक त्यांचा पॉइंट होता. ते बोलून नसं दाखवीत, पण तू काहीतरी नोकरी कर असं म्हणायचे. नोकरी करायचं म्हणल्यानंतर पण काय झालं, माझी मनातून इच्छा नव्हती नोकरी करायची, कारण मला सगळ्यात मोठे जेसीबी जाणतात आवड होती, त्याच्यामुळे मी नोकरीला नकार दिला. राहुल शेठ, हे सगळं तुमच्या आता मशिनरी आणि हे सगळं आहे, तर साधारण वार्षिक टर्नओव्हर किती असेल बरं? टर्नओव्हर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर सुरुवातीच्या काळात 2 ट्रॅक्टरने 1 जेसीबी होतं. त्यावेळेस जर टर्नओव्हर बद्दलचा विचार जर केला तर साधारण एक वार्षिक 8 ते 10 लाख रुपयापर्यंत टर्नओव्हर राहायचा. पण आता नंतरच्या काळात जसजशी मशिनरीची वाढ होत चालली, पोकलँड वाढलं, जेसीबी वाढलं, हायवा वाढलं, ते जर वाढ जर झाली तर आतापर्यंत साधारण 90 लाख ते 1 कोटीपर्यंत टर्नओव्हर होतोय. आणि त्यात ह्या लक्ष्मीची साथ असल्यामुळं अजून पण त्याच्यात उत्पन्नाची भर होताची. आणि बाकीच्या इकडं तिकडं काम करण्यापेक्षा किंवा सुरुवातीला जे घरच्यांची अपेक्षा होती का कुठंतरी नोकरी करायची, तर त्या नोकरीचा हिशोब जर केला तर 30-40 हजाराची जी नोकरी करायची त्या तुलनेत आज माझ्याकडे त्या पटीचे जवळपास 7 ते 8 पोरं काम करता येईल. तर मित्रांनो, 25-30 हजाराच्या पगारामध्ये तुम्ही तुमच्या फक्त मूलभूत गरजा पूर्ण करू शकता. पण तुमच्या स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी, तुमच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी तुम्हाला राहुल काळे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडनं काही शिकावं लागेल. 1चे 2, 2चे 4 करत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवावा लागेल. तुमच्या असलेल्या आवडीचा छंद बनवून किंवा त्याच्यामध्ये अधिक प्रावीण्य मिळवून, अधिक मेहनत करून तुम्हाला तो व्यवसाय वाढीस नेऊन स्वतःचं आयुष्य आणखी चांगलं बनवावं लागेल. असेच वेगवेगळे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वांबद्दल पाहण्यासाठी आमच्या आप्पासोबत गप्पा या कार्यक्रमाला असंच पाहत राहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा हे सगळे व्हिडिओ पुढे शेअर करा.